म्हणजे मला हा पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर अशी 3-4 अशी पत्र हँड आली. रिटन लेटर्स हँड रिटन लेटर्स आली. हे जेव्हा मार्केटमध्ये आलं आणि लोकांनी हे वाचलं, तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या त्याच्याबद्दल? खूप छान. म्हणजे आता असं असायचं, की एकतर मार्केटपेक्षा म्हणजे आधी जेव्हा लेख यायचे, हं, तेव्हा लेखाच्या खालती जो ईमेल आयडी असायचा, हं. तर रविवारी म्हणजे लोकरंग ही रविवारी हो, त्यांची प्रसिद्ध होणारी पुरवणी हो. आहे. त्यामुळे लेख प्रसिद्ध म्हणजे रविवारी तो झाल्या म्हणजे अक्षरशः मेल्सचा पूर यायचा. पाऊस पडायचा. हं. आणि इतक्या छान-छान प्रतिक्रिया असायच्या. कोणी त्याच्यात पर्सनल एक्सपिरियन्सेस ते वाचून शेअर केलेले असायचे. हं. कोणी लेखाच्या म्हणजे काय म्हणतो भाषेबद्दल किंवा त्या साहित्यिक ह्याच्याबद्दल लिहिलेलं असायचं. हं. पण असे खूप सुंदर प्रतिक्रिया आल्या. हं. आत्ताच्या काळात अशी ती आंतरदेशीय पत्र हं. हे खूप दुर्मिळ झालेलं हो, आहे. हो. पण म्हणजे मला हा पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर अशी 3-4 अशी पत्र हँड आली. रिटन हँड लेटर्स रिटन लेटर्स आली. हं. म्हणजे आता मेल्स तर आता सवयीचं हो, झालेलं आहे. पण हो, हे जे दुर्मिळ झालेलं खजिना म्हणूया हो, आपण हो. त्याला. तर असा दुर्मिळ खजिनाही मिळाला, हं. की एक ते आशीर्वाद त्या रूपाने मिळाले, की अशा काही-काही ज्येष्ठ नागरिकांनी किंवा यांनी आंतरदेशीय पत्रातून हे सगळं, की पुस्तकाविषयी काय वाटलं, कसं छान वाटलं, हं. त्याच्यात कसं जे काही दिलेलं त्याच्याशी ते कसे रिलेट करताहेत. हं. तर याविषयी खूप लिहिणारे आम्ही असं लिहिलेली 3-4 अशी आंतरदेशीय पत्र आली. ओके. काही-काही जणांनी म्हणजे आता अजूनही काही-काहीला नंतरही फोन करून म्हणजे नंतर सांगत होते, की हं. आम्ही हे पुस्तक वाचलं हं. किंवा काही-काही जण ते वाचून मग नंतर म्हणजे स्वतःला काही त्यांना वाटलं, की आपला प्रॉब्लेम आपण डॉक्टरांना दाखवावा. हं. म्हणून ते म्हणजे दाखवायलाही आले केसेस म्हणून म्हणजे त्यांना त्रास होत होता. ते खरोखर दाखवायला आले. बरं. म्हणजे असंही काही झालं, की आम्ही तुमचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटलं, की आम्हाला पण हा प्रॉब्लेम आहे. हं. तर म्हणून आपण कन्सल्ट करावं. हं. अशा दृष्टीने अनेक जण आले. बरं.